धनुभाऊ, कळतंय पण वळत नाही. असंच परिस्थिती सध्या तुमची झालेली दिसते. कारण की सामाजिक पातळीवर ज्या पद्धतीनं भूमिका मांडत असताना, ज्या पद्धतीची तुम्ही व्यूहरचना सांगत असताना किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचे आलेख मांडत असताना अनेक प्रकारच्या दाखले देऊन परळीच्या नगरसेवकांना काम करण्यासाठी प्रवृत्त करताय. जवळपास परवा दिवशी झालेल्या परळीच्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये दिलेल्या जबाबदाऱ्यांच्या संदर्भातून तुम्ही ज्या पद्धतीची कानउघडणी या नगरसेवकांची केलेली आहे, या सगळ्या नगरसेवकांना ज्या पद्धतीच्या कानमंत्र देत तुम्ही ज्या पद्धतीच्या भूमिका दाखवल्या, खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये तशीच भूमिका तुमच्यावर पण आहे. कारण सामाजिक परिस्थितीमध्ये किंवा राजकीय परिस्थितीमध्ये तुमच्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आल्या, त्या जबाबदाऱ्या फक्त परळी मतदारसंघापुरत्या नव्हत्या. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी झालेल्या महा एक्स्पो मध्ये ज्या पशुधन विभागाच्या वतीने जे महा एक्स्पो आयोजित केला होता, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीच्या साकडं घालून तुम्ही प्रभू वैद्यनाथांच्या मंदिराच्या विकासासाठी ज्या पद्धतीचा अट्टाहास धरला, त्या पद्धतीचे तुम्हाला त्या पद्धतीचा प्रसादही तुम्हाला मिळाला. जवळपास जे काही काम ज्या पद्धतीच्या परिस्थितीत अडकलं होतं, त्याला 300 कोटी रुपयाचं निधी उपलब्ध करून त्या कामाला युद्ध पातळीवर सुरू करण्याची जी संधी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिली, त्या पद्धतीनं महाराष्ट्राची भूमिका आणि बीड जिल्ह्याची विशेष करून भूमिका आता तुमच्या हातात आहे. कारण की एका काळी तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून सभागृहामध्ये ज्या पद्धतीने सभागृह गाजवत होतात, परिस्थितीनुसार तुम्ही ज्या पद्धतीनं सरकारची कोंडी करत होतात, तर खऱ्या अर्थानं आता सत्ता समीकरणामध्ये तुम्ही केंद्रस्थानी आहात. आणि ज्या पद्धतीनं मागच्या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आणि ज्या घडामोडीमध्ये ज्या पद्धतीनं 4 पिलर म्हणून या राष्ट्रवादीला पाहण्यात येत होते, त्याच्यातला एक तुम्ही आहात. या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर पटलावर असताना सुद्धा ज्या पद्धतीची मौन भूमिका आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या तुम्ही आज बीड जिल्ह्याला भोगण्याची वेळ आणताय, ते नेमकं कशासाठी हे अजूनही वळायला तयार नाही. त्यामुळेच आधी म्हणलंय, कळतंय पण वळत नाही. खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये विवेकानंदांनी एक खूप चांगलं वाक्य उद्गारून गेले होते. जितकी 100 माणसं एखाद्या विध्वंसकारी वृत्तीनं समाजाचं नुकसान करत नाही, तेवढं एक माणूस शांत राहिल्यानंतर समाजाचा विध्वंस तेवढ्या प्रमाणात होतो. आणि खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीची बीडची अवस्था झालेली, ज्या पद्धतीनं या सगळ्या समीकरणामध्ये बीडला ज्या पद्धतीनं ऐरणीवर ठेवण्यात आलेलं आहे, भले तुमच्याकडं शासनातली काही महत्वाची जी भूमिका आहे, ती भूमिका नसू द्या, मंत्रीपद नसू द्या, पण एक आमदार म्हणून ज्या पद्धतीच्या भूमिका तुम्ही गाजवताल आणि खऱ्या अर्थानं विरोधकांना जे काही परिस्थिती तुमच्यासाठी चांगली त्यांच्या पत्त्यावर पडते, ती तुमची मौन आणि शांतता परिस्थिती. कारण की खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींमुळं तुमच्या काही न केल्यामुळं सगळ्यांना जास्त त्याचा हुरूप येतोय आणि लक्षात येत आहे की आपण जे काही कारवाया करतो त्यामुळं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चांगल्या पद्धतीचे परिणाम या नेत्यावर होत आहेत. तर त्यामुळं सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक द्वंद्व जर खऱ्या अर्थानं थांबवायचं असेल, तर तुम्हाला सक्रिय होणं आज काळाची गरज झाली. ज्या परिस्थितीत बीड जिल्हा अडकलाय, ज्या पद्धतीनं हे मस्त मावळ झालेली कार्यपालिका आपल्या पद्धतीनं कामाची जी परिस्थिती करून ठेवलेली आहे आणि ज्या पद्धती विकासाच्या आलेखामध्ये बीड जिल्हा ज्या पद्धतीने अडकलाय, खऱ्या अर्थानं त्याला जर मूर्त स्वरूप द्यायचं असेल, तर तुम्हाला ती बिरबलची रेषा ओढावीच लागेल. कारण की ती बिरबलची रेषा फक्त नावापुरती नाहीये, ती कर्तृत्वाने आणि स्वतःच्या परिस्थितीनं निर्माण केलेला एक समीकरण आहे. आणि या समीकरणाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं खऱ्या परिस्थितीची ओळख सुद्धा होईल. जेवढा शांत आणि जेवढ्या परिस्थितीला बघून तुम्ही जर या सगळ्या समीकरणांची जर जनतेने किंवा ज्या पद्धतीच्या परिस्थितीने तुम्हाला आज घेऱ्यात घेतलंय, त्या घेऱ्याला खऱ्या अर्थानं कर्तृत्व शैलीच तुम्हाला नवीन मार्ग दाखवतील आणि खऱ्या अर्थानं हीच खऱ्या सामाजिक परिस्थितीची खरी उकल आहे. भलेही सामाजिक परिस्थिती एकीकडे आज तुमच्या विरोधात वाहणारे वारे असतील किंवा ज्या पद्धतीनं
या समीकरणामध्ये तुम्हाला शांत करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करण्यात आले असते, पण हे प्रयोग खऱ्या अर्थानं तुम्हाला स्तब्ध करण्यासाठीच होते ना. आणि तुम्ही स्तब्ध झालात म्हणजे आपोआप ज्या पद्धतीच्या कारवायांना मुभा मिळायला पाहिजे, ज्या परिस्थितीमध्ये समाज अडकला पाहिजे किंवा विकासाचा रथ कशा पद्धतीने आपल्या परिस्थितीनं फिरवता येईल, याच्यासाठी केलेले हे प्रयोग आहेत. आज ज्या परिस्थितीत जर संभाजीनगरची परिस्थिती बघितली, जालन्याची परिस्थिती बघितली किंवा धाराशिवची परिस्थिती बघितली, या सगळ्या परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्याची परिस्थिती अजून दयनीय परिस्थितीमध्ये येऊन पडली, कारण की कोणीच बोलायला तयार नाही. विकासाचे अनेक प्रश्न अशा पद्धतीने ऐरणीवर आलेत आणि जस काय आता सध्या आचारसंहिता लागलेली आहे आणि ब्युरोक्रॉसी ही आपल्या मनमानी कारभारात व्यस्त आहे. त्यांच्यावर कोण आस उडवणार आहे, त्यांना प्रश्न कोण विचारणार आहे, त्यांच्यावर नियंत्रण कोण ठेवणार आहे? या सगळ्या नियंत्रण आणि सगळ्या परिस्थितीचा खऱ्या अर्थाने गांभीर्याने विचार केला तर आज खऱ्या ज्या परिस्थितीच्या गेल्या 10 वर्षात बीड जिल्ह्याचं नुकसान झालेलं नाही, तर ते नुकसान गेल्या 6 महिन्यात बीड जिल्ह्याला भोगावं लागलंय. कारण की परिस्थिती काय झाली, ज्या पद्धतीनं गुन्हेगारीची प्रवृत्ती ज्या पद्धतीने बोकाळू लागलेली आहे, ज्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्या मनमानीच्या कारभारामुळं आज काय जनतेची परिस्थिती झालेली आहे, जरा तुम्ही प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घ्या. तुम्ही फक्त परळीपुरते तुम्ही जर स्वतःला केंद्रबिंदू समजून जर चालत असताल तर खऱ्या अर्थानं ही बीड जिल्ह्यासाठी केलेली प्रतारणा. अनेक विकास प्रकल्प जे बीड जिल्ह्यात रखडले गेलेले, नवीन आलेल्या समीकरणांचे जे प्रयोग करणं हे गरजेचं आहे. शासनाच्या दरबारी या अर्थसंकल्पामध्ये जशा पद्धतीने भांडता आलं असतं, ज्या पद्धतीने मुद्दे मांडता आले असते, ज्या पद्धतीने विकासाचा आलेख मांडता आला असता, तो या संकल्पामध्ये आपल्याला कुठेही त्याचा उल्लेख दिसलेला नाही. फक्त जो तो आपल्या आपल्या परिस्थितीनुसार आपल्या लक्षवेध्या मांडत होता, जो तो आपल्या आपल्या पद्धतीनं एक कशा पद्धतीनं माझ्या पत्त्यात किती पडेल याची वाट बघत होता. परंतु खऱ्या अर्थानं जी सामाजिक भूमिकेसाठी आणि जिल्ह्यासाठी एक द्योतक ठरणारी अशी प्रकल्प आजही बीड जिल्ह्याच्या संदर्भातून कोणी आखलेली नाहीये. मग याच्यात जो वाढलेला भ्रष्टाचार आहे, जो वाढलेली बेरोजगारी आहे, जे वाढलेली गुन्हेगारी आहे, जे वाढलेला अनागोंदी कारभार आहे, त्याला निस्तारणार कोण? आणि जर स्वतःला तुम्ही जर या पद्धतीनं परळीपर्यंत पुरतच तुम्ही केंद्रबिंदू केलं असेल तर बाकीच्या लोकांना वाऱ्यावर सोडून काय होणार आहे? त्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या भूमिकेत तुम्ही आज होणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीच्या भूमिका तुम्ही त्या नगरसेवकांना पटवून देत होतात, तुम्ही नगरसेवकांना सांगितलं की तुम्हाला मतदान करणारे लोक तुमचेच प्रतिनिधी तुम्ही नाही आहेत, ज्यांनी तुम्हाला मतदान केलेलं नाही त्यांचे सुद्धा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काम करणं तुमचं हे आद्य कर्तव्य आहे. तसं खऱ्या अर्थानं जेव्हा विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही विधान परिषदेमध्ये काम केलं, त्या पद्धतीनं एक बीडची ज्या पद्धतीची पालकमंत्री म्हणून एक जुनी जबाबदारी तुमच्यावर होती आणि या सगळ्या जबाबदाऱ्या जेव्हा पेलत असताना ज्या पद्धतीनं भूमिका मांडून म्हणून आज खऱ्या अर्थानं मुख्य स्वरूपात तुमची ज्या पद्धतीची बघण्याची दृष्टिकोन सगळ्याच महाराष्ट्राचं तुमच्याकडे वळालेलं आहे, त्या भूमिकेत येणं गरजेचं आहे. भलेही त्या पद्धतीचे अधिकार तुम्हाला देण्यात आले किंवा न आले, अशाच पद्धतीचे अधिकार न मिळाल्यामुळं किंवा अशाच पद्धतीने स्वतःच्या मनाला खुंटीत ठेवल्यामुळं बीड जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांचं नुकसान झालंय. नावं घेत बसलं तर डझनावर नाव निघते. फक्त स्वतःच्या आत्मकेंद्रित भूमिकेमुळं आज ज्या पद्धतीनं त्यांची परिस्थिती झालेली आणि त्यामुळेच आज बीड जिल्ह्याचं जे नुकसान होत आहे ते नुकसान कदाचित तुमच्याकडून आता होणं अपेक्षित नाहीये. कारण की ज्या पद्धतीच्या भूमिका तुम्ही नगरसेवकांना दिल्या किंवा जो अभ्यासवर्ग तुम्ही नगरसेवकांचा घेतला त्यावरून तरी असं वाटायला लागलंय धनुभाऊ तुम्हाला कळतंय पण वळत का नाही. आणि हे वळणं खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण की या सगळ्या वळण्यामध्येच खऱ्या अर्थानं सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत आणि हे उत्तरं शोधण्यासाठी सक्रियता ही सगळ्यात मोठी गुरुकिल्ली आहे. त्यामुळे सामाजिक परिस्थितीमध्ये आणि राजकीय परिस्थितीमध्ये दोन्ही परिस्थितींमध्ये आज ज्या पद्धतीनं
आज समाज भरवटलाय, त्याला खऱ्या अर्थानं मुक्त श्वास घेण्यासाठी, सामाजिक परिस्थिती पुन्हा स्थिर करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रयोगाचे उत्तर निकाली काढण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्हाला वळवावं लागेल. आणि हे वळवल्याशिवाय या बीडच्या विकासाची खरी चालना बीडकरांना मिळणार नाही. या संदर्भात तुमच्या मनात काय वाटतं आणि या संदर्भातून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.